असं कधी होऊ शकत नाही आणि माझ्याकडून काही चुकी झालीच नाही. हाय, हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर मी प्रतीक्षा. तर आज आहे व्हॅलेंटाईन वीक डेमधील एक गोड दिवस म्हणजे चॉकलेट डे. आणि आजचा दिवस जरा स्पेशल पद्धतीने सेलिब्रेट करावा असं म्हटलं. तर आज मी फक्त चॉकलेट खाणार नाही, तर मी आज एक छान असा होममेड चॉकलेट केक बनवणार आहे. तर चला मग माझ्यासोबत हा गोड दिवस एन्जॉय करूयात आपण. यासाठी मी हे भांडं घेतलं आहे आणि त्यासाठी चाळण्यासाठी एक चाळण घेतली. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा टाकणार आहोत मैदा. तर मी एक ह्या पळीचा उपयोग करणार आहे. तुम्ही तुमच्याकडे असेल त्याच्यानुसार घेऊ शकता. 2 पळी मी मैदा घेतला आणि 1 पळी मी साखर घेतली, पण नंतर मी ॲड केली. तुम्हाला सांगेनच, तुम्हाला गोड जसं हवं त्यानुसार. नंतर 2 चमचे साधारणतः होईल याप्रमाणे कोको पावडर घेतली. आणि कसं आहे माहिती आहे का, आपण जेव्हा असं काही बनवतो ना स्पेशल, त्यावेळेस एकदम छान फिलिंग येते, कारण आपण काहीतरी स्पेशल आपल्या स्वतःसाठी करणार आहे. येस, कधीतरी स्वतःला ट्रीट केलं पाहिजे आणि ते गरजेचं असतं असं मला वाटतं. तर असं मी छान प्रकारे असं व्यवस्थित चाळून घेतलं. त्याच्यानंतर ना 1 चमचा त्याच्यामध्ये सोडा टाकला आणि दूध टाकत त्याला मी व्यवस्थित मिक्स करायला सुरुवात केली. मला नंतर वाटले, मी बोलले ना तुम्हाला की मला वाटलं की नंतर त्याच्यात साखर थोडीशी कमी आहे, तर मी नंतर थोडीशी ॲड साखर केली त्याच्यामध्ये, पिठी साखर आहे आपली ती. त्यानंतर त्याच्यामध्ये एक पळी छोटीशी तेल टाकलं आणि पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करायला सुरुवात केली. आणि किचनमध्ये चॉकलेटचा सुगंधच येत होता, कारण त्यात कोको पावडर असल्यामुळे, आणि तेव्हाच खावं वाटत होतं मला तर. आणि अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता ह्याला आपण ट्रान्सफर करणार आहोत याच्यामध्ये, कारण माझ्याकडे असं गोल असं भांडं मला सापडत नव्हतं. मग शेवटी मला हे भांडं सापडलं. त्याला आतमध्ये तेल लावलं आणि हे बॅटर त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं. ह्यावेळेस मी मैद्यापासून केक बनवलं आहे, पण पुढच्या वेळेस गव्हापासून, नंतर सुजीपासून. या यूट्यूबवरती खूप काही आपल्याला असं कंटेंट भेटतं ना, वेगवेगळे रेसिपी ट्राय करण्यासाठी वगैरे. काय तुम्हीही मला एखादा केक सांगा की जो तुम्ही बनवला आहे आणि छान झालता. तुम्ही मला सांगा, मीही ट्राय करेन आणि खाऊन बघेन तो केक कसा लागतो वगैरे छान. तर मी कढईमध्ये थोडंसं पाणी ओतून त्याच्यामध्ये हे डब्बा ठेवला असा झाकून, आणि आता म्हटलं की चॉकलेट घेऊन त्याला मेल्ट करावं. आणि एक माझं काय झालं फास्टमध्ये करताना, कारण ते पटकन त्याला मी त्या ज्याच्यामध्ये कॅडबरी टाकत होते तोडून, त्याला मी पाण्यामध्ये ठेवायच्या ऐवजी सीधा त्याला बर्नरवरती ठेवलं. त्याच्यामुळे ते धूर व्हायला लागला. नंतर मी त्याला ट्रान्सफर केलं दुसऱ्या ह्याच्यामध्ये आणि मग पाण्यामध्ये ठेवून व्यवस्थित बनवायला लागली. पण या प्रोसेसमध्ये खूप वेळ गेला माझा काय काय बनवण्यात. तोपर्यंत इकडे केक बनवून तयार झाला होता बऱ्यापैकी. चांगल्या प्रकारे थोडासा व्यवस्थित झाला की मग मला ट्रान्सफर केला. पण मी काढताना माझ्याकडून जरासं तुटला. इट्स ओके. पहिल्यांदा केक बनवला पण छान झाला होता. नंतर मी दुसरी कॅडबरी होती ती मी डायरेक्ट त्या गरम पाण्यातच टाकली, त्याच्यामुळे ती पटकन मेल्ट झाली. मग त्यानेच मी त्याला डेकोर करायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्या केकला थोडंसं थंड होऊन दिलं आणि थोड्या वेळाने मग मेल्ट झालेलं चॉकलेट त्याच्यावरती आपलं टाकलं आणि सिंपल असं माझ्या पद्धतीने मी डेकोर केलं त्याला. खूप फॅन्सी नाही केलं, पण मी मनापासून बनवलेला केक होता तो एकदम चॉकलेट डेला. आणि तो हॅपीनेस असतो ना, जो आपण स्वतः वेळ काढून कोणासाठी तर केक बनवला, आपल्यासाठी, स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांसाठी केक बनवला, ते मोमेंट खूप भारी असतात. लाईफमध्ये मोठे मोठे मोमेंट्स नसले तरी ते छोटे छोटे मोमेंट्स, एकदम गोड क्षण खूप महत्त्वाचे असतात लाईफमध्ये. तर हा माझा होता चॉकलेट डे सेलिब्रेशन. जर तुम्हाला माझा गोड असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही चॉकलेट डे कसा सेलिब्रेट केला हे कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.